तुमच्या आज्याला बाहेर बोलवून सांग. जा जाओ लवकर. पक्या मामा आलेत. लय जाम चिडलेत बर का. तुम्हाला बोलवलंय त्यांनी. यो कशाला आलाय लक्ष्मीच्या दिवशी? हा अरे पक्या अजून काय राहिलं? परत आलायस तवा? अरे तुला लाज वाटते का? लाज? माझ्या घरच्या लक्ष्मीचं वाटोळ केलंस आणि तुझ्या घरात लक्ष्मीची पूजा करतोस होय? अरे नालायक माणूस तोस. नालायक माणूस आहेस. नालायक माणूस तू एक नंबरचा. पक्या अरे सणासुदीचा वाईस नीट बोल की. दाजी आहेत ते तुझं. दाजी? अरे दाजी गेला उडत. आज पातूर लय सण केलं या माणसाचं. आणीचा नवरा आहे म्हणून तोंड दाबून बुक्याचा मार खाल्ला. पण आता नाही. आता विषय माझ्या घरापर्यंत पोहोचलाय. यानं माझं घरदार बरबाद केलं. या हिम्मतराव, अरे या बापाचा तुला शाप आहे. तुला कधीच शांती नाही मिळणार. तुझा अख्खा वंश संपल. तुझं घरदार उद्ध्वस्त होईल आणि तू रस्त्यावर येशील. ए अरे तुझ्या जिबोर हागलं काळ कुत्र तुझ्या. तुझं मड गेलं मसनात लवकर. तुझ्या मड्यावर उदाळा गुलाल. तुझं झालं वाटुळ लवकर. तुझं लागलं दार. माझ्या घराला शराब देतोस बरं. येणार, अजून येणार. तुझ्या घरातल्या माणसाने माझं सुख हिसकावून घेतलं. यानाच मी सुख मिळणार नाही. आणि हिम्मतराव तडपडून मरल. अरे हाल होईल याचं. पक्या अरे काय बोलतोयस तू हे? अरे निदान बहिणीच्या संसाराचा विचार कर वाईस. आणि असं सणासुदीला कोण शाप देता रे? माझ्या हातून असं काय चुकलंय म्हणून तू असं वागतोयस माझ्याशी? फुलाताई, अगं तू या माणसाशी लगीन करून चुकलीस. लगीन करा नसा पाहिजे होतस. यो नरकच सडल. ए पक्या तू सुधार बर का, नाही तर आताच येतो तुला आपटीन धरून. ये पुरं ये. काय व्हायचं ते? मामा ऐकणार काय वेळ वकत आहे का नाही? चल इथून घरी चल. मामा अरे सण असं वागू नको. काय ती दिवाळी नंतर बघू की. होय की. हो चल. हो मी काय म्हणते, हे आपलं समजा कर्मच होतं असं समजून आपण सोडून देऊ. चला. नाही, माझं कर्म चांगलं आहे. या हिम्मतरावाचं कर्म वाईट आहे. याला कर्माची शिक्षा मिळणार. यो कर्मच मारणार आहे. आणि याला मरताना कोणी पाणी पण नाही पाजणार. पक्या पास कर आता. हे बघ माधुरी सापडत नाही ना, त्याचा वाईट आम्हाला समजाच नाही आहे. म्हणून मी माझ्या मुळावर उठून देणार नाही तुला. ए पाक्या मामा बाज झाला आता. गप घरी जायचं. ए जिते मांग्या घेऊन जायला. मी नाही जाणार. मला बघायचं आहे या हिम्मतराव मध्ये किती हिम्मत आहे. काय करणार यो? पक्या आम्हाला काही करायचं नाहीये. उलट तूच आमच्यावर नसते सलते आरोप करतोय. हो आरोप करायला आम्हाला काही याद नाही लागलं. यांनीच कंप्लेंट केली होती. मामी ए पाहिलं का, आधी यो बोलत होता, आता ही बी त्याची बायको बोलायला लागली. तू जा अजून ना तक्रार नोंदवून घे यांच्याकडनं. जा जा. माझं चुकलं. तुझ्या लेखाचं ऐकून मी तक्रार मागे घेतली. तक्रार द्यायलाच पाहिजे होती. म्हणजे लॉकअप मध्ये तुला फटका बसला असती आणि पोलिसांसमोर घडा बोलला असतास. आणि तू रे काल तू बापाला पाठीशी घातलंस. आता मी गप बसणार नाही. ए मामा सण या उगाच तमाशा करू नकोस. हा पुरावा नसताना धमकीच्या जोरावर तक्रार आणि अटक करता येत नाही. कळलं का? ए जावा याला घेऊन चल निघ. तर सोड मला. नाही जाणार. चल निघ. बघ मामा पुरावा नसताना बदनामी केली म्हणून तुझीच कंप्लेंट करीन आणि तुलाच आत टाकीन. कळलं का? चल निघ. ए घेऊन जायला. मामा दे धमकी. तुम्ही दे बापासारखी धमकी. छळा. अरे छळा लोकांनी. छळा नुसतं तुम्ही. तुमचं कुलाचं मी चांगलं होणार नाही. वाटतं होईल तुमचं. अरे
अरे चल ना. नाही नाही तू असं ऐकणार नाहीस. थांब आलोच मी. अरे आतून जातोयस. अरे ये बाहेर. अरे मी नाही घाबरत. सांग ना मामाला. अरे चल ना. ये बाहेर. मामा हे बघतोस तू आज मला नाही. तुझ्या लुंगीमध्येच लावतोय टंबा ये. पोरांनो इथं तोंड पडून काय बसला रे तुम्ही. जा फटाक उडवा. जा जा. वेगळे जा उडवा जा. चटी सावड रे. ओटला पिली ख्या माधुरीला आताच पळून जायला बनलं होतं वय सणासुदीचा हिला. आणि जर का आता परत आली नाही ना तर अख्ख्या देशमुख घराण्याला बट्टा लागल. बट्टा लागायचं काय कारण आहे? हा आपण काय केलं तबा? हे बघ त्या माधुरीचा ना आपला काय बी संबंध नाही. ती आणि तिचा बाप बघून घेईल काय असेल. अहो असं काय म्हणताय तुम्ही. आधीच आपल्या हसत्या खेळत्या घराला कोणाची तरी नजर लागली आणि त्यात त्यो पक्या आणि त्याची बायको येऊन सणासुदीला ऐन लक्ष्मी पूजनाच्या टायमाला येऊन तळतळाट देऊन गेले. हे राक्षस घरात आणून ठेवलं कशाला कोणाचा तळतळाट लागला पाहिजे. आणि हो भामटाय ना एक दिवस घरादाराची राख रांगोळी करतोय का नाही बघा. झालं का आता तुमचं सुरू. अहो आत्यासनी वाईट समजावा. सणासुदीचं माझ्या लेखाला काय बी बोलत्यात ह्या. हे मी काही खोटं बोलती होय ग. ह्या घरात जे काय बिघडलंय ना ते ह्याच्यामुळेच बिघडलंय. काय बिघडवलंय त्याने. काय बिघडवलंय म्हणजे सारखं सारखं त्याला बोलत असतात. काय कळतं का तुम्हाला. अरे शांत राहा तुम्ही दोघे. काय कालवा लावलाय घरात. आधीच माझं डोकं फिरलंय. अजून नका फिरवू तुम्ही. घरामध्ये जरा शांतता ठेवा. आजी सणासुदीचे दिवस आहेत. घरात असं भांडणाचं वातावरण बरोबर नाही. मी सगळ्यांसाठी दिवाळीचा फराळ आणते. हे माझा फोन असतो कुठेतरी. कुठे बघ. कोणाच आहे. जामकर साहेब. जैन साहेब. मी 2 दिवसासाठी मुंबईला चाललोय. मुंबईला चाललाय का? कशासाठी? म्हणजे मुंबईला परत जॉईन करताय का काय? त्यामुळे साहेबांनी बोलवलंय अर्जंट. बघतो काय ते. कधी निघालाय? निघालोय मी आता. आता लगेच? आणि ऐक माधुरीला शोधा आणि आपल्या जुन्या केसेस आहेत ना त्याचा पण तपास चालू ठेवा. आणि बहुतेक मी नोकरी सोडतोय. काय?